आमचे महाविद्यालय हे पहिले चिन्मयानंद अभ्यास
आशीर्वचन देण्याकरिता उपस्थित आहे, हे आमचे परम भाग्य आहे. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. मी मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना अशी विनंती करते की त्यांनी परमपूज्य स्वामी चिन्मयानंदजी आणि सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करावे. तसेच श्री अभिजित चंदेल यांना विनंती करते की त्यांनी सरस्वती स्तवन शुभकार्येषु सर्वदा या कुन्देन्दु तुषारहारधवला या श्रुता या वीणाम्बरदण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करा प्रकृतिवन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती विशेषजाता. आजी सोनियाचा देवी, वर्षी अमृताचा देवी. विद्वज्जनो, आता आपण स्वागत सोहळ्याकडे वळूया. सर डॉक्टर सौ वसुधा देव मॅम यांना. यांचे स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करते आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर वसुधा देव मॅम यांना. त्यानंतर यांचे स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉक्टर सौ रोहिणी तळस मॅडम यांना. चिन्मय शिगाव इथले डायरेक्टर परमपूज्य स्वामी उज्ज्वलानंद यांचे स्वागत करण्याकरिता मी आमंत्रित करते आपल्या महाविद्यालय. को नमन करती हूँ व हमारे स्वामी जी का मेरा प्रणाम. मंच पे उपस्थित सभी मान्यवरों का मेरा दिल से प्रणाम. ब्रह्मानी पूज्य गुरुदेव स्वामी चिन्मयानंद जी के शिष्य परम पूज्य स्वामी तेजोमयानंद जी वर्तमान में संपूर्ण विश्वव्यापी चिन्मय मिशन की आध्यात्मिक गतिविधियों के प्रमुख हैं. आपका जन्म मध्य प्रदेश के खारगोन शहर में हुआ. आपने संदीपनी संध्यालय मुंबई में 5 वर्ष साधना एवं अध्ययन किया. तत्उपरांत आपको बहुचारी दीक्षा प्राप्त हुई और आप ब्रह्मचारी विवेक चैतन्य के नाम से कार्य कर रहे. सन 1983 में आपको गुरुदेव द्वारा संन्यास दीक्षा प्राप्त हुई. आपको स्वामी चिन्मयानंद यह नामाभिधान मिला. सिद्धवाड़ी हिमाचल प्रदेश में हिंदी में ब्रह्मचारी कोर्स आपके द्वारा संपन्न हो गया. आपने सांदीपनी साधनालय पवई मुंबई में आचार्य का पदभार संभाल कर प्रदान किया कर वेदांता के 2 स्तर पूर्ण किए. इस काल में आपने भगवत सप्ताह करना प्रारंभ किया. परम पूज्य गुरुदेव स्वामी चिन्मयानंद जी ने आपको भगवत प्रवचन सुनकर आपकी प्रशंसा की और संगीत में अधिक रुचि है और आपने कई दिनों में भजन गाए हैं. आप अमेरिका में 4 वर्ष तक संतोष कैलिफोर्नियम चिन्मय मिशन ज्ञान की यज्ञ संपन्न हुए. आपने
साहित्य और ईश्वरा का अनुभव संयोग है। संस्कृत, हिंदी, मराठी, अंग्रेजी भाषाओं के विशेषज्ञ होने के कारण आप उत्कृष्ट कोटि के अनुवादक और व्याख्याकार हैं। आपने टीकाएं लिखी हैं। उसी तरह हमारे दूसरे मुख्य अतिथि मतलब मंगलानंद स्वामिनी मंगलानंदन जी अकोला चिन्मय मिशन के आचार्य हैं। वह आपने आयुर्वेद में MD किया। अकोला में चिन्मय मिशन खड़ा करने में आपका बड़ा योगदान है। यह मैं अपना भाग्य समझती हूँ कि मुझे आप जैसे स्वामियों की परिचय के लिए मुझे चुना गया। धन्यवाद। परमपूज्य स्वामी चिन्मयानंद चिन्मय मिशन व केंद्र परिचय देण्याकरिता मी आमंत्रित करते आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सु वसुधा देव मॅम यांना। करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। सर्वप्रथम विद्येची आराध्य देवता माता सरस्वती ब्रह्मदेव परमपूज्य स्वामी चिन्मयानंद यांना वंदन करते। आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी लाभलेले विश्वव्यापी चिन्मय मिशन प्रमुख परमपूज्य स्वामी तेजोमयानंद यांना प्रणाम करते। स्वामिनी मंगलानंद या ठिकाणी उपस्थित चिन्मय मिशनचे सर्व आचार्य, माझ्या महाविद्यालयाचे प्राध्यापक बंधू भगिनी आणि या ठिकाणी आमंत्रित असणारे सर्व मान्यवर, या महाविद्यालयाचा ओळीची प्रचिती देणारा आजचा दिवस आणि खऱ्या अर्थाने स्वप्नपूर्तीचा आजचा दिवस म्हणावा लागेल। गेली अनेक वर्षापासून या महाविद्यालयाने जे स्वप्न बघितलं ते स्वप्न आज साकारत आहे आणि प्रत्यक्ष परमपूज्य स्वामी तेजोमयानंदांच्या रूपात या ठिकाणी गुरुदेव आपल्यामध्ये हजर आहेत। ओम सर्वाधारण सर्व बुद्धी प्रकाशन ह्या उक्तीला परिपूर्ण करणारे परमपूज्य स्वामी कुलम या ठिकाणी झाले। त्यामुळे स्वामीकडे संत बालांच्या घरी नेहमी आणि त्यांनीच बालांचे नाव अर्थात बालन असे ठेवले आणि परमपूज्य स्वामीजींना बालन असे सगळेजण म्हणाले। लहानपणापासून प्रश्न पडला, देव कुठे आहे, देव कोण आहे, देवाची आवश्यकता आहे का, आणि ह्या प्रश्नांचा शोध सुरू झाला आणि मग सुरू झाला ओम नमः शिवायचा जप आणि त्यातूनच खऱ्या अर्थाने त्यांना एक आध्यात्मिकतेची प्रचिती आली। स्वामीजींचे शिक्षण प्राथमिक शिक्षण रामहर्मा मुलांची शाळा, महाविद्यालयीन शिक्षण महाराजा कॉलेज एर्नाकुलम येथे झाले। संत थॉमस कॉलेज त्रिचूर, लखनौ विद्यापीठातून MA इंग्लिश विषयात शिक्षण झाले। व्यवसाय त्यांनी केला। काही काळ नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्राचे हे सहसंवादक म्हणून सुद्धा काम केले जाते। क्विट इंडिया मुवमेंटमध्ये गुरुदेवांनी ब्रिटिश राजसत्तेविरुद्ध भारत छोडो या आंदोलनात सहभागी झाले। या काळात त्यांना तुरुंगवासही सहन करावा लागला आणि जेलमध्ये असताना टायफॉइडच्या साथीमध्ये मरणासन्न अवस्थेत त्यांना रस्त्यावर फेकून देण्यात आले आणि या काळात त्यांना खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचं प्रयोजन आपल्यासमोर अनेक लोक जातात आहे आणि आपल्याला ईश्वराने बाकी ठेवलेलं आहे, यातून त्यांना आपल्या जीवनाचे खरोखर प्रयोजन आढळले आणि एक आध्यात्मिक जागृती त्यांच्यामध्ये झाली। उच्चभ्रू लोकांचे असमाधान त्यांनी अत्यंत जवळून पाहिले। पौर्वात्य आणि पाश्चिमात्य तत्वज्ञानाचा अभ्यास, रमण महर्षी यांची भेट त्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थाने कलाटणी देणारी ठरली। तत्वज्ञानाचा व्यावहारिक जीवनात काही उपयोग आहे का, समाज सुधारणा व मानवजातीची तळमळ याचं उत्तर शोधण्यासाठी गुरुदेव हिमालयामध्ये गेले। त्या ठिकाणी त्यांचा जो परिचय झाला, त्यांची जी भेट झाली, ही भेट पुनश्च त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली। ऋषिकेश येथे स्वामी शिवानंद जे व्यवसायाने डॉक्टर होते आणि डिव्हाइन लाईफ सोसायटीचे ते प्रमुख होते, यांच्याशी भेट त्यांची झाली आणि संन्यासी सुद्धा कार्यकुशल असू शकतात याबद्दल त्यांची खात्री पटली आणि हा क्षण त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरला। जीवनाची क्षणभंगुरता त्यांनी जाणली। त्यांचे जवळचे मित्र श्रॉफ यांचं निधन त्यांना अतिशय नलिनी दलगत जलाती करला तद्वत जी अतिशय जपला ह्या उक्तीची जाणीव करून देणारं ठरलं, या वास्तवाची जाणीव करून देणारं ठरलं आणि मग सुरू झालं हिमालयामध्ये खडतर पदभ्रमण। विविध आध्यात्मिक शक्तीपीठं पालथी घडली, यातून खडतर साधना करणारे साधू त्यांना सापडले। गंगेच्या काठी अनेकदा समाधी अवस्था सुद्धा त्यांनी अनुभवली आणि मग पुनश्च स्वामी शिवानंदांकडे वापसून संन्यास दीक्षा त्यांना प्राप्त झाली आणि त्यानंतर 25 फेब्रुवारी 1949 रोजी बाळकृष्ण मेनन हे स्वामी चिन्मयानंद झाले।
यावेळी शिवानंदांनी त्यांना सांगितलं की चिन्मय, तुला जर शास्त्र ग्रंथांवर प्रभुत्व मिळवायचं असेल तर स्वामी तपोवनम केरळ यांच्याकडे जा. आणि गुरुदेव स्वामी तपोवन महाराजांकडे आले आणि मग सुरू झालं श्रद्धा, शिस्त आणि भक्ती याच्या माध्यमातून हा शिष्य आपल्या गुरुचरणी पूर्ण समर्पित झाला. स्वामीला कुटुंब नसतं. आपल्या वर्तनातून त्यांनी जगाला संदेश दिला, स्वामीला कुटुंब नसतं, त्याच्या मालकीचं काहीही नसतं. भक्तांनी दिलेल्या भिक्षांनावर तो जगतो. ज्ञान आणि ईशगुरु कृपा हीच त्याची संपत्ती असते. सुखसोयी असून सुद्धा मानवाला शांतता नाही. धर्म किंवा शास्त्र जर जीवनात उपयोगी पडत असेल तर त्याचे काहीच महत्व नाही. समाजात हजारो अर्जुन आहेत, त्यांना आभास शिकले. विविध विद्यापीठांमध्ये गुरुदेवांची व्याख्याने झाली. युनायटेड नेशन्समध्ये त्यांचे प्लॅनेट इन क्रायसिस हे व्याख्यान असू दे. USA मध्ये अनेक विद्यापीठांमध्ये भाषणातून त्यांची शिक्षण विषयक दृष्टी लक्षात येते. चिन्मय इंटरनॅशनल फाउंडेशन, चिन्मय वेस्ट यांच्या माध्यमातून त्यांचे विचार आज वैश्विक झालेले आहेत. जेव्हा गुरुदेवांचे कार्य सुरू होतं आणि भक्तांनी साधकांनी त्यांना विचारलं की आता आपल्याला एखादी संघटना तयार करावी लागेल, तेव्हा गुरुदेवांनी स्पष्ट सांगितलं, डोंट स्टार्ट एन ऑर्गनायझेशन इन माय नेम. I have not come here to be institutionalized. I have come here to give the message of our ancient sages which has benefited me. If it has benefited you, pass it on. असा संदेश देणारे स्वामीजी मध्ये सेंट्रल चिन्मय मिशनची स्थापना झाली. गुरुदेवांनी सांगितलं की ॲज अ सीकर ऑफ ट्रुथ वी आर कॉल्ड अवर सेल्फ द चिन्मय इन्स्टिट्यूशन. आज चिन्मय मिशनचे जगभर अनेक केंद्र कार्यरत आहेत, अनेक कार्यकर्ते कार्यरत आहेत, संन्यासीस, ब्रह्मचारीज यांच्या माध्यमातून हे कार्य सुरू आहे. विद्यालय, महाविद्यालय, विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासवर्ग, युवा केंद्र, देवी वर्ग, बालविहार, आंतरराष्ट्रीय निवासी शाळा, मंदिरे, सांदीपनी साधनालय, नर्सिंग कॉलेज, मॅनेजमेंट स्कूल्स, हॉस्पिटल्स, वृद्धाश्रम, हरिहर विद्यालय, कॉट प्रोजेक्ट इत्यादी अनेक माध्यमातून चिन्मय मिशन आज समाजाभिमुख आहे. त्यातलाच एक महत्त्वाचा टप्पा आपल्या अकोल्यासाठी, आपल्या विदर्भासाठी अतिशय मानाचा तुरा म्हणजे शेगाव येथे नुकतीच स्थापन झालेली एलवी चिन्मय विद्यालय. 1993 मध्ये विश्व धार्मिक लोकसभेमध्ये विश्व धर्म परिषदेत संबोधित करण्यासाठी गुरुदेवांना आमंत्रित करण्यात आले होते. भारतीय जीवनात स्वामी विवेकानंद यांचे नंतर हा अतिशय आनंदाचा क्षण भारतीय जीवनात आलेला होता. तत्पूर्वी 3 ऑगस्ट 1993 मध्ये गुरुदेवांची महासमाधी झाली. त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे जर आपण दृष्टिक्षेप टाकला तर एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाचं थोडक्यात वर्णन करणं शक्य नाही आहे. परंतु त्यांचे काही व्यक्तिमत्वाचे ठळक जे भावलेले गुणधर्म आहेत, ज्ञानी, शिस्तप्रिय गुरुदेव, राष्ट्रभक्त गुरुदेव, प्रेमळ गुरुदेव, धर्मपरायण गुरुदेव, सर्वसामान्यांबद्दल तळमळ असणारे गुरुदेव, शिक्षणतज्ञ गुरुदेव, ज्ञाननिष्ठ असणारे गुरुनिष्ठ गुरुदेव, कार्यकर्ते, कार्यनिष्ठ, समाजनिष्ठ, द्रष्टी, जनप्रिय. स्वामी चिन्मयानंद यांचं जर योगदान आपण विचारलं तर योगदान पुनश्च थोड्या भाषेत सांगणं शक्य नाही, परंतु तरीही विपुल ग्रंथसंपदा, ज्ञानवेद्य, सामाजिक आणि शैक्षणिक योगदान, आरोग्यविषयक योगदान, वेदांत हा सर्व म्हणून कार्य करीत आहे. आणि आनंदाची बाब म्हणजे आपल्या स्टडी सेंटरचे परमपूज्य स्वामी तेजोमानंद हे आश्रयदाते, आता पॅट्रॉन सुद्धा आहेत. असं परमपूज्य गुरुदेवांच्या अध्यापक महाविद्यालय याची स्थापना 1956 साली झाली. अतिशय परिपक्व असणारं, उज्ज्वल परंपरा, मूल्य जोपासना करणारं, विद्यार्थ्यांपर्यंत संस्काराची ज्ञानगंगा नेणारं असं हे महाविद्यालय 1956 सालापासून विद्यार्थी सेवेत सातत्याने कार्यरत आहे. आणि शिक्षण क्षेत्रातलं एक महत्त्वाचं पाऊल म्हणजे शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला आता विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारा अनुदानित परमपूज्य स्वामी चिन्मयानंद अभ्यास केंद्र म्हणून याला ते आहे. नो ट्रान्सफ्युजन ऑफ आयडिया, ओनली ट्रान्सफॉर्मेशन. शिक्षण देणाऱ्या संस्था अनेक आहेत, गुरुदेव म्हणतात, अनुदेशन देणारे अनेक महाविद्यालय आहेत, शाळा आहेत, परंतु खऱ्या अर्थाने शिक्षण द्यायचं असेल तर शिक्षणातून ट्रान्सफॉर्मेशन झालं पाहिजे. केवळ माहिती डोक्यामध्ये पोहोचवणं हे शिक्षणाचं ध्येय नाही, हा त्यांचा व्हिजन डोळ्यासमोर ठेवून नो ट्रान्सफ्युजन ऑफ आयडिया, ओनली ट्रान्सफॉर्मेशन हे व्हिजन या केंद्राने ठेवलेलं आहे. स्वामी चिन्मयानंद अभ्यासक्रम फिलोसॉफिकल फाउंडेशन ऑफ एज्युकेशन, 3rd कोर्स एज्युकेशन फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट,
Fourth course, contemporary issues in education system. Fifth course, teacher as a facilitator. आणि सिक्स्थ कोर्स ॲप्रोचेस टू द एज्युकेशन. त्याच्यात महत्त्वाचा एक पार्ट असणार आहे प्रोजेक्ट वर्क, जो की प्रत्येकाला अनिवार्य राहील. या व्यतिरिक्त ॲक्टिव्हिटीज फॉर ऑलमध्ये लहान मुलांपासून बालकांपासून तर आमच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत हा अभ्यासक्रम अगदी चिन्मय विषयांच्या एक्झाम्स, स्ट्रेस मॅनेजमेंट, सेल्फ मॅनेजमेंट, लाईफ मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट, ट्रान्सफॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आर्ट ऑफ ॲक्शन, इन्स्पायरिंग लिडरशिप, ब्युटिफुल माइंड, आर्ट ऑफ कम्युनिकेशन, आर्ट ऑफ लिसनिंग, स्पिरिच्युअलिटी ॲट वर्कप्लेस या संपूर्ण प्रोजेक्टचे जे मार्गदर्शक या प्रोजेक्टचे मुख्य मार्गदर्शक होते. आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की एरवी UGCला जे मार्गदर्शक हवे असतात ते पूर्ण अकॅडमिशियन्स हवे असतात आणि विशिष्ट त्याच्यासाठी क्वालिफिकेशन जे आपण डिग्रीज वगैरे समजतो असं, परंतु पुरुषोत्तमानंदांच्या अंडर हा जो प्रोजेक्ट झाला त्याच्यामध्ये पुरुषोत्तमानंदांच्या नावाला UGCने मान्यता देणं ही गुरुदेवांची खरंच खूप आहे. या कार्यात ते कार्य निश्चितपणे आता त्याची उंची ती वाढतच जाणार आहे. माय जस्टिफिकेशन इज ओनली विच आय एम इसेन्शियली हिज सर्व्हंट. आय एम एंटायरली हिज टू बी यूज्ड ॲज देवांचा परिचय या ठिकाणी संपत्ती. तेजोमय हे चिन्मय हा मार्ग असाच सतत सतत पुढे चालतो. या मार्गावर सतत सतत कार्य करण्याची प्रेरणा देते. हरिओम. देशे प्रकटित चिन्मय बालकृष्ण नामायुत चिन्मय चट्टं हि गुरुशीर्षित चिन्मय शैशवे संस्कारित चिन्मय.
चिन्मय चिन्मय गुरुवे नमो नमः चिन्मय गुरुवे नमो नमः चिन्मय गुरुवे नमो नमः चिन्मय गुरुवे नमो नमः समाज सेवा प्रेरक चिन्मय स्वास्थ्य चिकित्सादायक चिन्मय संस्कृत गौरव स्थापक चिन्मय ग्रंथालेख प्रकाशक चिन्मय चिन्मय गुरु चिन्मय महासमाजो संस्कृत चिन्मय भक्तिरस्तु नस्मैवे चिन्मय चिन्मय गुरुवे नमो नमः 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 त्वं विनोदाता यत्र त्वं नयसि तत्र गच्छामः कामिनो चिन्ता कामिनो भयं यदाश्रये तव वरदामहे सदा रक्षकस्त्वमहि संकटे क्वापि शिक्षकस्त्वमहि शोभने पति देहिनं शक्तिं बुद्धिं तथा भक्तिं दर्शिते मातो हे गुरो हे गुरो खरोखर विमोचन आहे बरोबर ना बंधनात आहे बंधनात प्रॉस्पेक्ट मूल्य शिक्षण विद्यार्थ्यांचा पुस्तक घेऊन गौरव करावा नंतर धनंजय राऊत दिनेश दिगोले आणि योगित भामोले नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्यां नित्यं शुद्धं निश्चलं निर्विकारं गुणात्मानं सद्गुरुं तं नमामि गुणात्मानं सद्गुरुं तं नमामि परमपूज्य स्वामी चिन्मयानंदजी आणि पुरुषोत्तमानंदजी आणि स्वामी तेजमानंदजी मुलांचे चरण कमलांना वंदन करून थोडंसं माझ्याकडे जे प्रास्ताविक आलेलं आहे त्याचा आता प्रारंभ करते. पण त्या अगोदर आता जे दोन्ही गीतं तुम्ही ऐकले ते आणि थोडीशी आमच्या वसुधाने थोड्या नाराज पण झाल्या होत्या आणि गुरुदेवांचे फोटो वगैरे आहे सुंदर त्यांच्या घरी गुरुदेवांचं अधिष्ठानच आहे आणि गुरुदेवांच्या चरणापाशी एकदम रडायला लागले आणि आता पुढे कसं होणार आताच तर काही पुढे जात नाही आहे तेव्हा असं मग माझ्याकडे आले होते ते म्हटलं काही नको गुरुदेवांचा आशीर्वाद आहे तर काहीतरी होईलच पुढे चांगलं
सोनियाचा दिवस आलेला. 2006 पासून या प्रोजेक्टला जी सुरुवात झाली ती 2013ला या सेंटरला मान्यता मिळाली. त्यानंतर आता आपण बघतोय की 2014 मध्ये जो शिक्षक दिन इथे झाला त्या शिक्षक दिनाच्या दिवशी मला बोलावलेलं होतं तिने आणि त्या दिवशी अशी चर्चा झाली की अजून काही ग्रँट आलेली नाही. 7 लाखाची जी ग्रँट या वर्षीची यायची होती ती अजून आलेली नाही. आणि गुरुजी येण्याच्या अगोदर आम्ही तेजमायनांना गुरुजी म्हणतो पण काय तेजमायनांजी येण्याच्या अगोदर ही ग्रँट आली पाहिजे असं तिला सारखं वाटत होतं. त्या दिवशी मी तिला म्हटलं की आता येईल, तू काही चिंता करू नको. दुसऱ्याच दिवशी तिचा मला फोन आला, त्यात 2 लाखाची ग्रँट आलेली आहे. 2 लाख म्हणजे 7 वर्षपर्यंत पेशन्स ठेवावं लागला आहे. आणि या प्रोजेक्टच्या मागे ती खूप लागली आहे. म्हणजे आपल्याला विवेकानंदांनी सांगितलंय कुठलंही कार्य सुरू केलं तर स्टॉप नॉट टिल द गोल इज रिच. तर असं तिने केलेलं आहे. आणि म्हणून स्वामी केशवानंद यांच्या मार्गदर्शनाचा त्यांचे मार्गदर्शन आम्हास लाभणे म्हणजे आमचे थोर भाग्य होईल. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या मार्गदर्शनास प्रारंभ करावा. श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम श्री चिन्मय सद्गुरु नमः. आज मी माझं एक महत्भाग्य समजतो आमच्या पूज्य गुरुदेवांच्या नावावर स्थापित होणारं हे प्रथम केंद्र आहे ज्याचं नाव आहे परमपूज्य स्वामी चिन्मयानंद अभ्यास केंद्र. चिन्मय मिशनचं कार्य 1951 पासून सतत सुरू आहे. आमच्या शाळा कॉलेज पण आहे, पण विश्वविद्यालयातर्फे एक असं अभ्यास केंद्र होणं फार विशिष्ट अशी बाब आहे. कारण पुष्कळ आपण पाहतो की युनिव्हर्सिटी लेवलमध्ये जे डॉक्टरेट डिग्री होल्डर्स वगैरे आहेत ते अशी कधी पुस्तक प्रकाशित करतात की संस्कृती विरोधी, आणि त्यांना जर काही उत्तर द्यायचं असेल तर आम्ही स्वामींनी जर उत्तर दिलं तर ते म्हणतील की तुम्ही कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये PhD घेतली होती. तर ज्याचं उत्तर त्याच्याच भाषेमध्ये देता येतं. तर विश्वविद्यालयात या शंका नाही आणि त्याचं उद्घाटन करण्याचे भाग्य मला मिळाले. याचा मला फार फार आनंद होत आहे. आणि माझं काम सरळ असतं बरं का, जायचं आणि उद्घाटन करायचं आणि खरं काम करणारे दुसरेच लोक असतात. मी एकदा वाचलं होतं की देर आर 2 टाइप्स ऑफ पीपल, दोज हू वर्क अँड दोज हू टेक क्रेडिट. तर मी दुसऱ्या कॅटेगरीतला आहे. काम केलं वसुधा काही, क्रेडिट मला मिळालं की मी उद्घाटन केलं. आता किती वर्षापासून हे काम व्हावं याच्यासाठी प्रयत्न करतात आहे. ते मंगलानंदांनी पण तुम्हाला सांगितलं आणि तुम्हाला माहीत आहे. श्रेयांसी बहुविघ्नानी, कोणतं श्रेष्ठ कार्य जर हातात घेतलं तर प्रत्येक कार्यातच काही काही विघ्न येतात, पण नाही. मग अशा वेळेस मी सांगितलं की पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, कधी कधी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड पण विचित्रच असतो बरं का. एक माणूस होता, तो पण काही काम करत होता आणि काही होत नव्हतं. तर तो म्हणाला आय डोंट थिंक थिंग्स विल वर्क आउट, काही काम होणार नाही. त्याच्या एका मित्राने सांगितलं असं निराश होऊ नको, यू शुड हॅव पॉझिटिव्ह ॲटिट्यूड.
2 दिवसानंतर तो भेटला आपल्या आय एम पॉझिटिव्ह थिंग्स विल नॉट वर्क आउट. मला आता निश्चित माहीत झालंय काम होणार नाही आणि आम्ही पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणत नाही. तर एका ट्रकवर मी वाचलं होतं. आमच्या इथे ट्रक सुद्धा फार मोठे ज्ञान देणारे आहेत, साधन आहे बरं का भारतात. एकावर लिहिलं होतं मेहनत मेरी रहमत तेरी. म्हणजे आपण परिश्रम करणं आपल्या हातात आहे. परिश्रम एक आणि दुसरं म्हणजे देवाची कृपा रहमत तेरी. 2 गोष्टी जेव्हा बरोबर येतात तेव्हा मग सफलता. आता इथे वसुधा आणि त्याची टीम त्यांनी इतकं काम केलं, परिश्रम केलं, तर भगवंताची कृपा आणि त्या प्रत्यक्ष तुम्हाला दिसत आहे. तर प्रत्यक्ष की प्रमाण प्रत्यक्षाला आणखी दुसरं प्रमाणाची आवश्यकता नसते. म्हणून आपण आपले परिश्रम आणि कृपा याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आज मी म्हणजे हार्दिक अभिनंदन करतो. हे जे शिक्षक मंडळ वगैरे आहे त्यांचं पण हार्दिक अभिनंदन करतो. आणि आता हे केंद्र स्थापित झालं आहे आणि शंका नाही. आपण सगळं विश्वासाचं फळ पाहिलेलं आहे. आता हा शिक्षण जो आहे ना तो विषय फारच मोठा आहे, फारच मोठा आहे आणि गंभीर पण आहे. आता आश्चर्याची गोष्ट अशी आहे की मी नेहमी युवा वर्गाला भेटत असतो आणि त्यांना मी विचारतो की तुम्ही काय बनणार, तुम्हाला काय व्हायचं आहे. तर जनरली ऐकायला काय मिळतं, कोणी डॉक्टर, इंजिनियर, लॉयर, IT प्रोफेशनल, बिझनेस, किंवा कोणी त्यांना ॲक्टर पण व्हायचं आहे, कोणाला आर्टिस्ट, सायंटिस्ट वगैरे व्हायचं आहे. अगदी क्वचित एखाद वेळेस एखाद भेटतो तो म्हणतो मला टीचर व्हायचं, मला शिक्षक व्हायचं आहे, तरी ऐकायला मिळत नाही. तुम्हाला एक खरोखर गोष्ट सांगतो बरं. आमची केरळमध्ये एक मोठी शाळा आहे, कॉलेज पण आहे. त्यांच्या संचालिकांनी मला एकदा सांगितलं, त्या पण मोठ्या वयस्कर महिला आहे, त्यांनी एकदा 2 लहान मुलींचं वार्तालाप ऐकला. विनोदी पण आहे पण थोडं काळजीत पण टाकणार आहे. ती एक दुसऱ्या विचारत होती की तू मोठी झाल्यावर काय होशील. तर ती काय म्हणाली माहितीये ना, जर मी सुंदर झाले तर एअर हॉस्टेस होईल, आणि जर सुंदर नाही झाली तर स्कूल टीचर होईल. आज तुम्हाला सगळ्यांना हसू तर आलं, पण मला तर रडूच येत आहे. खरं म्हणजे का ही गोष्ट कशी काय लहान मुलांच्या याच्या पण मनामध्ये अशी कशी येते ती, काय झालं. आता हे होतं लहान मुलीची गोष्ट नाही, पण मोठ्या मोठ्या सुद्धा असं आहे. जेव्हा आपण असं ऐकतो, आता मी आता झाले की युवा वर्गाला पण मी विचारतो तेव्हा अशीच उत्तर मिळतात. कोणी मी शिक्षक होणार असं म्हणत नाही. जीवनमध्ये पुढे गेलेलं आहे. भारतातली गोष्ट नाही, बाहेरच्या दुसऱ्या देशामध्ये होतो मी, पण म्हणजे सगळं पाहायला सगळ्या ठिकाणी होतं. तेव्हा अशी जर वृत्ती जर झाली तर मग काय होईल. आपण म्हणतो सा विद्या या विमुक्त आहे. विद्या ती आहे जी आम्हाला मुक्त करणारी आहे, आणि अशी जर विद्या आम्ही जर घेतली तर बंधनाला टाकणारी होईल. मग तर अभ्यास म्हणजे केंद्र आहे की शाळा आहे की महाविद्यालय आहे, सर्व ठिकाणी एकतर अशी प्रेरणा प्राप्त असलेले शिक्षक पाहिजे आहे. आणि त्यांच्या मनामध्ये जर अशी काही प्रेरणा आली असेल
प्रधानमंत्री, राष्ट्रपती, देशाला काय हा अजून नाही. तर म्हणे मी परत एक शिक्षक होईल आणि शिकवायला नाही. असे निस्वार्थ असे नेते पण आपले तयार होतात. आय विल गो बॅक टू टीच. आता असा एक गर्वाचा अनुभव, ही भावना मनामध्ये उत्पन्न होणं फार आवश्यक आहे. शिक्षणाचा उद्देश काय आहे याच्याविषयी असू शकत नाही. म्हणजे विद्या फलम स्यात् असतो निवृत्ती. विद्येचं, ज्ञानाचं फळ जे आहे ते काय आहे? असतः निवृत्ती. आणि संस्कृत भाषा कशी आहे? असतः तो शब्द आहे पंचमी विभक्ती आणि 6वी 6वी विभक्ती. तर मग असतः निवृत्ती म्हणजे जी असत चुकीच्या आमच्या धारणा ज्या आहेत त्या चुकीच्या धारणा निवृत्त झाल्या पाहिजे, हा पहिला प्रयोग आहे. आणि चुकीच्या धारणेमुळे आम्ही जी प्रवृत्ती करत असतो त्याची पण निवृत्ती झाली पाहिजे. तर असं चुकीच्या धारणेची निवृत्ती आणि चुकीच्या धारणेपासून आमची निवृत्ती अशी झाली पाहिजे. त्याला आमचा शिक्षणाचं मुख्य उद्देश. आता तुम्हाला एक दृष्टांत की एक माणूस चालवत होते आपल्या समुद्र तटावर म्हणा, नदी तटावर सुंदर फिरत होता आणि त्याला एकदम असं काही चमकणारी वस्तू दिसली. आणि त्याला वाटलं ओ चांदीचा तुकडा, मोठा पीस, सिल्वर पीस. तर त्याला आनंद झाला बरं. मग हळूच गेला आणि त्याला उचललं. आणि उचलल्यानंतर मग त्याला समजलं की चांदी नव्हती बरं का ती, एक दगडाचाच तुकडा होता. आणि पुढे ते सिगरेट पॅकेटमध्ये ते सिल्वरी पेपर असं त्या चांगला की लपेटून त्याच्यावर ठेवलेलं होतं. अगदी म्हणजे आयर्निंग केल्यासारखं बरं का तो आणखी ठेवलेला आहे. आता त्याला जेव्हा हे समजलं की चांदी नाही दगड आहे दगड, आता विद्याफळ काय होईल? त्याला जेव्हा हे समजलं की चांदी, तर तिची चुकीची जी धारणा झाली होती की हे चांदी आहे ती निवृत्त झाली की नाही. आणि मग त्याला धरायची मनामध्ये जी एक लोभ उत्पन्न झाला तो लोभ पण दूर केला की नाही. दोन गोष्टी झाल्या. एक चुकीची धारणा केली आणि मग त्या धारणेपासून होणारे जे कर्म आहे त्याच्यात पण बदल झाला. म्हणतात विद्या फलम स्यात् असतो निवृत्ती. तुम्हाला वेस्टर्न कंट्रीमध्ये काही पण आपण जर पाहिलं तर काही पण करत. आता असं शिक्षण. आता आणखी खऱ्या गोष्टी सांगतो बरं का, खऱ्याच गोष्टी खोट्या सांगत नाही. मी आमच्या शिक्षण विषयाच्या कामात असताना मी कानपूरला पण होतो काही वर्ष. तिथे आमचे एक मिशन सदस्य पण होते. त्यांनी मला सांगितलं त्यांच्याविषयी की त्यांनी BA केलं आणि त्यानंतर त्यांना झाशीमध्ये नोकरी मिळवली, उत्तर प्रदेश झाशी. आणि त्यांना फिलॉसॉफी शिक्षणामध्ये फार रुची होती, आवड होती. तर म्हणे की मी आता MA जॉईन करतो, MA इन फिलॉसॉफी. चॉक पीस घेऊन त्या ब्लॅक बोर्ड समोर राहून मॅथ्स असे कपडे पांढरे झाले. अजूनही मला फार त्याची आवड आहे. आमच्या आश्रमातच शिकवायला मिळालं. कुठे कुठे मला अमेरिकेत असताना युनिव्हर्सिटीमध्ये पण शिकवायला जायला मिळालं. मला तिथं खूप आनंद आहे. तर मला तर शिक्षक बनण्याची फारच आवड आहे, अजूनही आहे. आता आहे अजूनही सुद्धा शिक्षकाचं काम आहे पण थोडंसं निराळ्या पद्धतीचं आहे. पण आता असं हे फारकत तर झाली नाही पाहिजे ना. डिग्री आणि ज्ञान याच्यामध्ये असं फरक नाही झाला पाहिजे. ते ज्ञान तर मिळूनच पाहिजे आणि ते इथेच मिळते. आणि असंच आमचं स्वामी चिन्मयानंदांच्या नावावरती अभ्यास केंद्र सुरू झाला. म्हणजे असंच झालं पाहिजे. इट शुड ब्रिंग दॅट ट्रान्सफॉर्मेशन.
आता ते कसं होईल ते तुम्हाला एक आमच्या उपनिषदाचा मंत्र सांगतो, तेवढं त्याची किंमत मोठ आहे ना. आमचा एक प्रसिद्ध मंत्र आहे की शांतीपाठ जेव्हा गुरु आणि शिष्य आपल्या अभ्यासाला सुरुवात करतात तेव्हा असं म्हणतात, ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. आता हे गुरु आणि शिष्य ह्या दोघांची प्रार्थना आहे बरं का. आणि देवाला प्रार्थना काय आहे की सहना भवतु, अवतु म्हणजे तो जो ईश्वर आहे तो आम्हा दोघांची रक्षा कर. आता एक प्रश्न, तो रक्षा कर म्हणजे काय? बॉडीगार्ड पाठव, बॉडीगार्ड ठेवून कोणी रक्षा होते का? म्हणजे एक रक्षा काय आहे की गुरु आणि शिष्य दोघांचं जे शरीर स्वास्थ्य आहे ते चांगलं पहिलं. नाही तर कोणी नेहमी आजारी 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 काय शिक्षण. तर पहिले स्वस्थ राहायचे नंबर एक. दुसरं काय आहे की आम्ही इथे ज्ञान संपादनासाठी आलेलो आहोत. तो मनातला जो भाव आहे तो आमचा सुरक्षित राहिला. आमच्या भावनेची, आमच्या संकल्पाची पण रक्षा तुम्ही करा. गुरुला आळस असेल तर काय करते? आमच्या ईशावास्तुविषयामध्ये एका ठिकाणी शंकराचार्य भाष्याला न मंत्राणाम जामिता असतो. मंत्रांना कधी आळस नसतो. मंत्रांना म्हणजे मंत्रद्रष्टा जे आहे, जे ऋषी मुनी आहे, गुरु, त्यांना आळस नसतो. एकदा नाही समज पुन्हा ते सांगते, अजून नाही समज पुन्हा सांगते. ते कधी आळस करत नाही. सहवीर्यम करावा. आमचे स्टुडंट फार ब्राईट आहे. नॉलेज ब्राईट असतं म्हणजे काय? त्याची दोन गोष्टी आहेत. आणि दुसरं तेजस्वीचा अर्थ असा की त्या ज्ञानाप्रमाणे आपलं जीवन झालं की नाही. जर मला माहिती आहे की सिगरेट स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ आणि मी सिगरेट पीस लोकांना सांगतो सिगरेट टाका, सिगरेट ओढू नका, तर हे काही तेजस्वी ज्ञान नाही आहे. स्मोकिंग नॉलेज आहे. स्मोक निघतोय धूर फक्त. परिवर्तन घडवून आणणारं ज्ञान तेजस्वी, तेजस्वी नावाने. आणि असं जर व्हायचं असेल तर एक फार मोठी गोष्ट सांगितली त्यांनी, मा विद्विषा व्हायची. आमच्या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचा द्वेष निर्माण झाला नाही पाहिजे. गुरु आणि शिष्य एकमेकांना द्वेष करायला लागले तर फारच काय काय राहणार त्यामध्ये. किंवा एक दुसऱ्याप्रती नावड जरी उत्पन्न झाली, द्वेष जरी नसला, मला माझी टीचरही गोष्ट आवडत नाही. कुठले टीचर आता गुरुला पण वाटतं माझ्या भाग्यात हाच विद्यार्थी उरला होता. गुरुला शिष्याविषयी असं वाटतं आणि शिष्याला जर गुरुविषयी जसं वाटायला लागलं तर मग काय ज्ञान होणार आहे. तर आमच्या मनात एकमेकाविषयी नावड झाली उत्पन्न होता कामा नये. आणि द्वेष पण नाही म्हणजे काय, तिथे प्रेमाचं वातावरण आहे. प्रेम आहे, सहानुभूती, यात काही शंका नाही. आता अशा परमपूज्य स्वामी चिन्मयानंद अभ्यास केंद्राची उत्तरोत्तर प्रगती होत राहो याच्यासाठी मी भगवंताची आणि परमपूज्य बोलण्याची प्रार्थना करतो आणि आपलं वक्तव्य समाप्त करतो. धन्यवाद. आपली यावर्षी BEdची बॅच इतकी भाग्यशाली आहे की परमपूज्य गुरुजींचं मार्गदर्शन आपल्या डोळ्यादेखत आपल्याला लाभत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही सगळे इतके प्रेरित झालो की आज इथे ते आपल्यासमोर आहे. तर त्यांना मी सगळ्यांतर्फे सांगू इच्छिते, वचन देऊ इच्छिते की आम्ही इथे आलो म्हणजे एक शिक्षक बनण्याच्या मार्गावर आहोत, पण एक उत्कृष्ट आणि चांगला शिक्षक बनवून दाखवू आणि इतर युवकांना देखील चांगला शिक्षक बनण्यासाठी प्रेरित नक्कीच करू. आणि
महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉक्टर सुषमा गणोजेराम यांना. विद्येची देवता माता सरस्वती व परमपूज्य स्वामी चिन्मयानंद यांच्या प्रतिमेला मंगळ अभिवादन करते. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, या सभागृहामध्ये उपस्थित मान्यवर, श्रोतृवृंद आणि माझे प्रशिक्षणार्थी मित्रमैत्रिणी, आज आपल्या महाविद्यालयामध्ये विद्यापीठ अनुदान आयोग अनुदानित परमपूज्य स्वामी चिन्मयानंद अभ्यास केंद्राचं उद्घाटन अतिशय मंगलमय अशा वातावरणामध्ये संपन्न झालेलं आहे. या उद्घाटन कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभलेले आहेत परमपूज्य स्वामी तेजोमयानंद सरस्वती, जे चिन्मय मिशनचे विश्वप्रमुख आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आज उद्घाटन इथे संपन्न झालेलं आहे. त्यांचे आशीर्वाद रूपी बोल, त्यांचा उपदेश आम्हा सर्वांना लाभलेला आहे. मी असं समजते की त्यांचे आशीर्वाद ही आमच्या अभ्यास केंद्राच्या यशाची चिन्मय मिशनच्या आचार्य परमपूज्य स्वामिनी मंगलानंदा, ज्यांचा समावेश आमच्या या महाविद्यालयाच्या परिवारामध्ये आधीच झालेला आहे. शिक्षक दिनाच्या कार्यक्रमालाही त्यांनी आम्हाला संबोधित केलेलं होतं. आजही त्या आमच्यात उपस्थित आहेत. आजही आम्हाला मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे आणि यापुढे देखील आमच्या प्रत्येक कार्यामध्ये त्यांचं मार्गदर्शन आम्हाला सातत्याने लाभणार आहे. स्वामिनी मंगलानंदाजी, आमच्या महाविद्यालयाच्या वतीने मी आपल्या ऋणाचा मनापासून निर्देश करते. या सभागृहामध्ये उपस्थित झाल्या आहेत चिन्मय मिशनच्या स्वामिनी अमरानंदा, विमलानंदा, दयानंदाजी. आपल्या तिघींचेही आमच्या महाविद्यालयाच्या वतीने मी आभार व्यक्त करते. व्यासपीठावर आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्या आणि आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा, ज्या चिन्मय मिशन अभ्यास केंद्राच्या समन्वयक म्हणून कार्य करणार आहेत आणि चिन्मय मिशनचं हे अभ्यास केंद्र सुरू व्हावं याकरता ज्यांनी मनापासून प्रयत्न केलेले होते. मॅडमनी जेव्हा इथे परिचय करून दिला आहे केंद्राचा, तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे, तुम्ही त्या स्लाईडवर देखील पाहिलं असेल, की चिन्मय मिशन किंवा स्वामी चिन्मयानंद अभ्यास केंद्र हे जे सुरू होत आहे, तर विद्यापीठ शिक्षणामध्ये अशा प्रकारचं हे पहिलं अभ्यास केंद्र आहे आणि केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये हे पहिलं केंद्र आहे. आणि असं केंद्र सुरू करण्याचे पायोनियर म्हणून हे जे भाग्य लाभलं आहे ते आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर वसुधा देव मॅडम यांना मी त्यांची खूप खूप आभारी आहे की हे केंद्र त्यांनी इथे मिळवलेलं आहे आणि याचं कार्य त्या स्वतः सांभाळलं आहे. आपले खूप खूप आभार. आणखी एक उल्लेख मला आवर्जून इथे करावासा वाटतो. मे 2014 पर्यंत आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून तब्बल 12 वर्ष जे कार्यरत होते माननीय प्राचार्य डॉक्टर घुटे सर, जे सध्या कोल्हापूर येथे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन कोल्हापूर इथे प्राचार्यपदी आरूढ आहेत, ज्यांच्या कार्यकाळामध्ये महाविद्यालयाचे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल दोन्ही प्रकारच्या प्रगतीसाठी सर सतत आग्रही असायचे आणि आम्हाला सतत प्रेरित करायचे. आम्हा सर्वांच्या मागे ते लागायचे की तुम्ही एक एक केंद्र घ्या. आपल्या महाविद्यालयात देखील विविध अभ्यास केंद्र सुरू झाली पाहिजे. आणि खरोखरच त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या सांगण्यानुसार, त्यांच्या आदेशानुसार महाविद्यालयाच्या प्राचार्या ज्या सध्या आहेत आणि तेव्हा त्या प्राध्यापिका होत्या डॉक्टर वसुधा देव मॅडम यांनी चिन्मय मिशन अभ्यास केंद्र सुरू करण्याचं ठरवलं आणि ते तडीला देखील नेलं. तर हे यश जे आहे हे लाभलं आहे ते निश्चितपणे तत्कालीन प्राचार्य डॉक्टर घुटे सर यांच्या प्रेरणेमुळे
त्याच्यामुळे ते सर आज इथे नसले तरी देखील त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणं हे मी माझे कर्तव्य समजते. सर, खूप खूप आभार. आज या सभागृहामध्ये अकोला शहरातील नामवंत ज्या शाळा आहेत, महाविद्यालय आहेत आणि अकोल्याच्या परिसरातली जी कॉलेजेस आहेत, तिथले देखील प्रतिनिधी, शिक्षक बंधू भगिनी, प्राध्यापक बंधू भगिनी इथे उपस्थित आहेत. त्यांच्या प्रती देखील मी आभार व्यक्त करते. या कार्यक्रमाकरता चिन्मय मिशनचे कार्यकर्ते, साधक, साधिका, स्नेहीजन, कुटुंबीय हे सर्व उपस्थित आहेत. मनापासून ते आमच्यासोबत आहेत. आमच्यावरच्या प्रेमामुळेच ते इथे उपस्थित झालेले आहेत. सर्वांच्या प्रती मी ऋण व्यक्त करते. या महाविद्यालयाकरता आजचा दिवस, आजचा हा प्रसंग अतिशय मनापासून चांगल्या पद्धतीने साजरा झालेला आहे. सर्वांच्या प्रती मी ऋण व्यक्त करते. सरते शेवटी आमच्या महाविद्यालयाचे जे विद्यार्थी आहेत, BEd प्रशिक्षणार्थी बंधू परिश्रम घेतलेले आहेत आणि या केंद्राचा लाभ देखील सर्वात जास्त त्यांना मिळणार आहे. तर या सर्वांचं मी मनापासून कौतुक करते. सर्वांचं मी अभिनंदन करते आणि त्यांचे आभार देखील व्यक्त करते. यानंतर राष्ट्रगीत होईल आणि त्यानंतर अध्यक्षाच्या वतीने कार्यक्रम संपतील. राष्ट्रगीताचे आदेश देण्याकरता मी श्री मुळे यांना आमंत्रित